नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात घरच्या घरी अतिशय चविष्ट आणि खूप खुसखुशीत अशी मटार कचोरीची रेसिपी। हिवाळ्याच्या दिवसामध्ये घरच्या घरीच आपल्याला विकतपेक्षाही चविष्ट अशी मटार कचोरी बनवता येते। त्यासाठीचं अगदी अचूक प्रमाण आणि पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मटार कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1.5 कप हे मटार। ताजे सोललेले हे मटार आहे। हिवाळ्याच्या दिवसात ह्या ताज्या मटारची कचोरी खूप मस्त होते। फ्रोझन मटारची कचोरी एवढी छान होत नाही, त्यामुळे नेहमी करता ताजे सोललेलेच मटार घ्या। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मटार बारीक करून घेऊ। पाणी न घालता मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मटार किंचित जाडसर वाटून घ्यायचे आहे। या प्रकारे किंचित जाडसर आपल्याला हे ठेवायचे आहे। फार बारीक पेस्ट याची करू नका। त्यानंतर आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे, चवीनुसार हिरवी मिरची, 1 टीस्पून अख्खे धणे, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशोप। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ। पाणी न घालता या प्रकारे मी हे बारीक करून घेतलं आहे। इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून बेसन आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे। अगदी मंद आचेवर छान तांबूस आणि खरपूस होईपर्यंत हे बेसन भाजून घ्या। मटार कचोरी जरी असली तरी थोडं बाइंडिंगसाठी आणि ह्याची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं बेसन घालायचं आहे। याआधी देखील मी मटार करंजीची रेसिपी शेअर केली आहे। खूप खमंग अशा मटार करंजी होतात, ती रेसिपी देखील नक्की बघा। बेसन हलक्या तांबूस रंगावर खमंग भाजून झालं। आता आपण हे काढून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। या तेलामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे। धणे, जिरे, आलं, लसूण, मिरची सर्वच आपण इथे कच्चच वापरलं आहे, त्यामुळे तेलामध्ये असं हे थोडं परतून घ्या। ह्याचा खूप खमंग सुगंध येतो, तुम्ही बघू शकता। हे छान परतून झालं। आता यामध्ये चिमूटभर हिंग घालूया, थोडी हळद, आपण वाटलेले मटार घालूया। आता मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे, कारण मटारही कच्चे आहे। मटारचा कच्चेपणा निघून जाईल आणि हे थोडं कोरडं होईल एवढं आपल्याला परतायचं आहे। इथे घाई अजिबात करू नका। तुम्ही बघू शकता हे मटारचं मिश्रण जरा कोरडं झालं। मी 4 ते 5 मिनिटांसाठी हे परतून घेतलं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, आपण भाजलेलं बेसन घालूया, कोथिंबीर, आणि 1 टीस्पून गरम मसाला देखील घालूया। आता हे सर्व आपल्याला नीट मिक्स करायचं आहे। यामध्ये जे जास्तीचं मॉइश्चर आहे ते बेसनामुळे कमी होऊन जातं आणि मिश्रण छान सुटीत होतं। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्या। आता 2-3 मिनिटांसाठी आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित सुट होईल। तुम्ही आमचूर पावडरऐवजी इथे लिंबाचा रस देखील वापरू शकता। झालंय हे परतून। आपण आता गॅस बंद करू आणि मिश्रण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया। या ताटामध्ये पसरवून हे मटारचं सारण मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे।
सारण गार होते आहे तोपर्यंत आपण पारीसाठी किंवा कव्हरसाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी मैदा। हे 2 वाटी मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि पाव वाटी तूप घालायचं आहे। तुपाचं मोहन यामध्ये घातलं की कचोऱ्या खूप खस्ता होतात। अगदी नॉर्मल टेम्परेचरचं हे वितळवून घेतलेलं तूप आहे। अगदी घट्ट तूप पाव वाटी मोजू नका, ते जास्त होईल। वितळवलेलंच तूप आपल्याला वापरायचं आहे। थंडच नॉर्मल टेम्परेचरचं तूप आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकतात, पण तुपाचं मोहन घेतलं की कचोऱ्या छान होतात। आता आपण हे मिक्स करून घेऊ। हे तूप आपल्याला मैद्याला नीट चोळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तूप मी याला व्यवस्थित चोळून घेतलं आणि आपण ह्याची जर या प्रकारे मूद केली, गोळा केला तर तो असा छान गोळा बनतो आहे। म्हणजे तुपाचं मोहन यामध्ये व्यवस्थित आहे। आता हलक्या हलक्या हाताने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मऊ गोळा याचा मळायचा आहे। अगदी खूप घट्ट देखील मळू नका आणि पोळीप्रमाणे खूप सैल देखील नाही। किंचित मऊ असा गोळा आपल्याला मळायचा आहे। मैदा मळून झाला, हे बघा या प्रकारे। अगदी खूप देखील याला मळू नका, हलक्या हलक्या हातानेच मळा। आता यावर झाकण ठेवू आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हा मैदा थोडा मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता हे सारण पूर्णपणे गार झालं आहे आणि छान मोकळं देखील झालं। आता ह्या मिश्रणाचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। या प्रकारे गोळे करून ठेवा, म्हणजे आपल्याला कचोऱ्या बनवणं अगदी सोपं होईल। मटारच्या सर्व सारणाचे मी गोळे तयार करून घेतले। आता आपण हा मैदा देखील मळून घेऊ। हलक्या हलक्या हाताने हा थोडा मळून घ्या। आता आपण कचोरी बनवून घेऊ। त्यासाठी या मैद्याच्या मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा आहे। थोडा कोरडा मैदा घेऊन याची या प्रकारे पारी करा। मध्ये जाड आणि कडेला थोडा पातळ। आता यामध्ये हे स्टफिंग ठेवायचं आणि हे नीट बंद करून घेऊया। जेवढा आपला स्टफिंगचा किंवा सारणाचा गोळा आहे त्याच्यापेक्षा किंचित मोठं आपल्याला मैद्याचं आवरण घ्यायचं आहे। आवरण जास्त पातळ झालं तरी देखील कचोऱ्या नीट कुरकुरीत होत नाही। हे आवरण थोडं जाडसरच असणं गरजेचं आहे। आता हातावर घेऊन आपल्याला हे असं दाबून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने 2 हातांमध्ये ठेवून ही कचोरी अशी आपल्याला दाबायची आहे। या पद्धतीने अजून एक कचोरी तुम्हाला भरून दाखवते। हे बघा या गोळ्यापेक्षा किंचित मोठा आपल्याला हा मैद्याचा गोळा घ्यायचा आहे। हाताने आपण ह्याची पारी करून घेऊ। मध्ये आपल्याला जाड ठेवायचं आहे आणि कडेनी थोडं पातळ। गोळा ठेवूया आणि हे बंद करून घेऊ। हे आपल्याला नीट बंद करणं गरजेचं आहे, नाहीतर कचोरी तळताना तेलामध्ये फुटतात। या प्रकारे दाबून घ्या। हातावर नीट घोळू आणि तळ हातामध्ये या प्रकारे दाबून घेऊ। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या कचोऱ्या लाटून देखील घेऊ शकता, पण नाही लाटल्या तरी या प्रकारे देखील त्या छान होतात। इथे काही कचोऱ्या मी करून घेतल्या। आता आपण ह्या तळून घेऊया। कचोऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। आता हे तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही, थोडं मध्यम गरम झालं की यामध्ये कचोऱ्या घालूया। एकदम गरम तेलामध्ये कचोऱ्या घातल्या की त्या पटकन करपतात आणि चांगल्या खुसखुशीत होत नाही।
एका वेळी तेलात सहज मावतील एवढ्या कचोऱ्या घाला। आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे आणि जोपर्यंत ह्या कचोऱ्या तळून वरती येत नाही तोपर्यंत याला हलवायचं देखील नाही। तळताना नीट काळजी घेतली की हमखास खुसखुशीत अगदी विकतच्या असतात तशाच कचोऱ्या घरी देखील बनवता येतात। फक्त मोहनचं प्रमाण आणि तळतानाची काळजी घ्या। तुम्ही बघू शकता ह्या कचोऱ्या आता हळूहळू तळून वरती यायला सुरुवात झाली आहे। ह्याला सारखं सारखं उलटपलट करू नका, स्टफिंग फुटून बाहेर येतं। मंद आचेवरच या नीट तळा। तुम्ही बघू शकता या सर्व कचोऱ्या आता फुलून वरती आल्या आहे आणि याचा रंग जो आहे तो हलका तांबूस झाला आहे आणि या प्रकारे जर आपण चमचा लावून बघितला तर ह्या कुरकुरीत झाल्यासारखे देखील वाटत आहे। आता ह्याला रंग छान यावा म्हणून आपण गॅसची फ्लेम थोडी वाढवू आणि मध्यम करूया। आता इथून पुढे आपल्याला मध्यम आचेवर ह्या कचोऱ्या तळायच्या आहेत म्हणजे छान तांबूस रंग याला येईल। सुरुवातीला अगदीच मंद आचेवर आणि नंतर मध्यम आचेवर आपल्याला हे तळायचे आहे। हे बघा किती छान तांबूस रंग याला आला आणि मस्त कुरकुरीत देखील ह्या कचोऱ्या झाल्या। आता आपण ह्या काढून घेऊ। अतिशय सुरेख आणि कुरकुरीत ह्या झाल्या आहे। थोडं तेल निथळवून आपण कचोऱ्या काढून घेऊया। उरलेल्या कचोऱ्या देखील याच पद्धतीने तळून घेते। आधीच्या कचोऱ्या तळायला घेतल्या की नंतरच्या काही कचोऱ्या तयार करून घ्या। अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशा मटार कचोरी तयार आहे। हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर किती छान खुसखुशीत ह्या झाल्या। कचोरी मी तुम्हाला फोडून दाखवते। आतमध्ये बघा अगदी पूर्णपणे सारण भरलं आहे आणि कडेपर्यंत पसरला आहे आणि छान खुसखुशीत ह्या कचोरी झाल्या। दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या साधारण 14 ते 15 कचोऱ्या होतात। या प्रकारे कचोऱ्या तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।